नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नेक्स्ट केशर या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता दुसरं काम जे आहे, छाटणीनंतरचं सर्वात महत्त्वाचं दुसरं काम जे आहे ते आहे खत व्यवस्थापनाचं, की आपल्या झाडांना खत व्यवस्थापन कसं करायचं आहे। जर तुमचं खत व्यवस्थापन परफेक्ट नसेल तर नक्कीच पुढे जो आहे तो मोहर लागणे किंवा फळधारणा होणे याच्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं किंवा आपलं वर्षभराची मेहनत वायाला जाऊ शकते। त्यामुळे खत व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका। तर आपल्याला दरवर्षी खत व्यवस्थापन का करावं लागतं, खत का द्यावं लागतं, तर या ठिकाणी आपण पाहतो की एकदा का फळधारणा सुरुवात झाली झाडांची किंवा उत्पादनात तुमचं झाड आलं 7 ते 8 वर्षाचं वगैरे, तर त्यासाठी दरवर्षी खत व्यवस्थापन हे करणं गरजेचंच आहे। कारण फळं निघाल्यानंतर झाडांना कमकुवतपणा येतो आणि कमजोरपणा येतो आणि त्यासाठी खतं देणं आवश्यकच आहे। खतं दिल्यानंतर पुढच्या वर्षी छान प्रकारे त्यामध्ये फळधारणा होते, मोहर वगैरे चांगल्या झाडांना लागतो। तर त्यासाठी कोणकोणती खतं वापरायची, तर काही लोक शेणखत दरवर्षी वापरतात, पण आपण दरवर्षी शेणखत नाही वापरलं तरी चालणार आहे। तुम्ही किमान 3 वर्षातनं एकदा शेणखत वापरा। आणि शेणखताला दुसरा ऑप्शन जो आहे तो आहे कंपोस्ट खत। त्यामध्ये सुद्धा वेगवेगळा ओला कचरा वगैरे किंवा वेगवेगळे प्रकारचे जीवाणू, गांडूळ वगैरे किंवा कुजलेलं शेणखत, अशा प्रकारचं मिश्रण सगळं कंपोस्ट खतामध्ये असतं। आणि त्यामुळे पहिलं जे खत आहे ते आहे कंपोस्ट खत। जर तुम्ही शेणखत टाकत नाही आहे तर कंपोस्ट खत जरूर वापरायचं आहे। तर कंपोस्ट खतामुळे काय होतं आहे, तर ही जी माती आहे ही माती भुसभुशीत होते आणि मुळांना पसरण्यासाठी त्यामुळे वाव भेटतो आणि मुळे चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये खोलवर पसरू शकतात आणि जमिनीचा पोत सुधारतो कंपोस्ट खतामुळे। आणि काय होतं, थोडंफार जे आपण रासायनिक खत वापरतो ना, तर त्या रासायनिक खतामुळे एकदाच वापरतो पावसाळ्याच्या सुरुवातीला वगैरे, तर त्या रासायनिक खतामुळे जी जमीन कडक होती ती कंपोस्ट खतामुळे काय होते, भुसभुशीत होते आणि जमिनीचा पोत सुधारतो। म्हणून कंपोस्ट खत आवश्यक आहे। तर पहिलं झालं आपलं कंपोस्ट खत। तर किती प्रमाणात कंपोस्ट खत वापरायचं, आपली बाग जी आहे ती 8 वर्षाची, साधारण 7 ते 8 वर्षाची बाग आहे, तर या 7 ते 8 वर्षाच्या बागेसाठी किमान एका झाडाला 5 ते 7 किलो कंपोस्ट खत वापरणं आवश्यक आहे। दुसरं आहे निंबोळी खत। निंबोळी खत जे आहे ते ॲक्च्युली लिंबाच्या झाडापासून त्याच्या ज्या निंबोळ्या असतात ना त्याचा चोथा करून निंबोळी पेंड तयार केली जाते आणि ते निंबोळी खतसुद्धा झाडांसाठी खूप उपयुक्त असतं। निंबोळी खत जे आहे कीटकनाशक म्हणून सुद्धा उपयोगी ठरतं। आणि निंबोळी पेंडीमुळे काय होतं, त्या खतामुळे काय होतं आहे, तर त्याच्यामध्ये जी हुमणी आहे, निमॅटोड आहे, असे जे कीटक आहेत हे कीटक झाडांना त्रास देत नाही किंवा त्याचा प्रादुर्भाव झाडांवर होत नाही आहे। म्हणून निंबोळी खतसुद्धा आपण द्यायचं आहे। तर निंबोळी खत साधारण आमचं तर 6-7 वर्षाचं, 7-8 वर्षाचं झाड आहे, तर किमान 2 किलो प्रत्येक झाडाला निंबोळी खत गेलं पाहिजे। तुम्ही तसं तुमची बाग किती म्हणजे वर्षांची आहे त्याच्यावर तुम्ही कमी जास्त ते प्रमाण करू शकता। आणि तिसरं जे खत आहे ते आहे 10-26-26, त्याला NPK म्हणून सुद्धा आपण ओळखतो। तर ते सुद्धा काय करतं, झाडांना पालवी फुटण्यासाठी, चांगली त्याची शाखीय वाढ होण्यासाठी, पुन्हा त्याच्यामध्ये कीटक वगैरे जे पण असतील ते त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी आणि पुन्हा पुढे फळ धारणा चांगली येण्यासाठी, मोहर चांगला होण्यासाठी आणि फळांमध्ये चव आणि गोडी, वजनाला सुद्धा फळ चांगलं, यासाठी NPK खूप महत्त्वाचं आहे। NPK म्हणजेच त्यामध्ये नायट्रोजन असतं, फॉस्फरस असतं आणि पोटॅश असतं। ह्या तिन्हीचं मिश्रण म्हणजे NPK आहे आणि तिन्ही सुद्धा खूप झाडासाठी आवश्यक आहे। N म्हणजे नायट्रोजन। नायट्रोजन काय करतं, हे झाडांच्या ज्या शाखा आहेत, फांद्या आहेत, ह्या जोमाने वाढतात आणि पाने त्याची हिरवीगार होतात, त्यासाठी आणि मजबूत होतात, त्यासाठी नायट्रोजन आवश्यक आहे। त्याच्यामधलं जे फॉस्फरस आहे, हे फॉस्फरस मुळांची वाढ जोमाने होण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्याला फॉस्फरस महत्त्वाचं आहे। आणि तिसरं जे त्याच्यामध्ये आहे ते नत्र म्हणजे पोटॅश। ते पोटॅशसुद्धा झाडाची रोगप्रतिकार शक्ती
कमी करण्यासाठी म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव होत नाही यासाठी आपल्याला पोटॅशसुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि पोटॅश एक अजून एक काम करतं की तुमच्या फळांची चव, दर्जा, वजन हे सुद्धा व्यवस्थित प्रमाणात राहत असतं. तर तुम्ही आता जून जुलैमध्ये पण NPKचा डोस देऊ शकता. पुन्हा एकदा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एखादा डोस देऊ शकता. तो पण आवश्यक आहे. तर हे 3 खते जे आहे NPK साधारण 1 किलो वगैरे झाडाला देऊ शकता 7 वर्षाच्या झाडासाठी. तर असे हे तिन्ही जी खतं आहेत ती खतं तुमच्या झाडांना पावसाळ्यानंतर किंवा आता या जूनमध्ये मिळालीच पाहिजेत. ती आहेत कंपोस्ट खत, निंबोळी खत आणि 10-26-26 म्हणजेच NPK. तर हे आवर्जून झाडांना घाला की जेणेकरून भविष्यामध्ये झाड चांगले फुलतील, फळतील आणि चांगली फळधारणा त्याच्यामध्ये होईल. तर ही सगळी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद. नेक्स्ट जन केशर.